नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. जो ह्या ठिकाणी आता आहे ना आम्ही ना देवानंद आश्रम पास करून आलचे. मोनानंद जी का आश्रम है, मोनानंद जी का घाट है. ये जो आहे ना हा ये जो घाट आहे ना हे मोनानंद जी का आहे. तर आम्ही आहे ना एक या ठिकाणी ना आम्ही दोघंच जण आहेत. बाकी परिक्रमावासी रोड मार्गे येत जातात. एकही परिक्रमावासी इकडून येत नाही. एकही हे पहा. आणि स्वतः महाराज आहेत आणि मी आहे. आम्ही दोघं जण आहेत ह्या मार्गे. हे पहा या मार्गे आम्ही दोघं जण आहेत. आणि पुढे पण एक आम्हाला आश्रम दिसतोय. पुढे आहे आश्रम आणि जे मैयाच्या बाजूने आम्ही चालतोय. आणि आम्हाला मैयाच्या बाजूने चालण्यास आनंद येतो. आणि बाकीचे रोड मार्गे चालतात. हे पहा हे मोहनानंदजी का आश्रम पास करून आम्ही या ठिकाणी पुढे आलेलो आहे. तेव्हा आता मी जे चाललो आहे तर मैया किनारी आहे, मैया तटमार्गे मी चाललेलो आहे. आणि हे जे वरती सर्व वर आश्रम आहेत आम्ही खालून चाललेलो आहे. आणि जे किनारा मार्गे चाललेत वरून चाललेले आहेत काही ते जे किनारा मार्गाचे ते वरून चाललेत. आम्ही खालून नर्मदे नर्मदे नमामि देवी नर्मदे नर्मदे. अर्थ हे ज्या ह्या ठिकाणी मी जे आलो आहे ना ते मी मैया तटावरून चाललो आहे. मैया तटावरून मला जे आहे ना काही अजून 3 परिक्रमा होते भेट. नर्मदे यार हा चला. या तटावरून मला 3 परिक्रमा अशी भेटले अजून. म्हणजे आम्हीच 3 4 5 जण झालो. 5 जण झालो तर आम्ही 5 जण आहेत. तर आम्हाला पुढे एक आश्रम लागेल. त्या आश्रमाच्या ठिकाणी थांबायचं आहे. बघूया आता मी वर चढलो थोडा मग तशाच्या बाजूने होतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हंसना बेटा हंसना. तेरा आपाठी आने आपाठी आने बस. नर्मदे एम कर दे एम बेटा एम कर नर्मदे हर एम कर एम. नर्मदे हर बोलना बेटा. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. हे पण ह्या ठिकाणी होय ना मी आत्ता आहे ना नर्मदा तटावरून चाललेलो आहे. नर्मदा तट आणि नर्मदा परिक्रमावासी आम्ही आहे ना एक 5च जण आहेत फक्त या तटामार्गे. बाकी सगळे रोड मार्गे गेलेले आहेत. आणि ह्या मार्गे यायचं म्हणजे एक भाग्यच आहे. पण तटामार्गे परिक्रमा पायी चालण्याची घेतात पण तटामार्गे कोणी येत नाही. हे पहा या ठिकाणी परिक्रमावासी थोडेसे थांबलेत. त्याचे कारण काही समजा नाही. त्यांना थोडंसं जड झाले. बघा मैयाचं पाणी एकदम जवळून दर्शन घ्या. हे बघा हे दर्शन घ्या. हे मैया किनारी आहे आणि हे बघा एकदम जवळ आहे मैयाच्या. आणि असं भाग्य भेटणंसुद्धा मुश्किल आहे या ठिकाणी. आता जे आलं आहे ते मैया किनारी पण एक जमीन आहे. ते जमीन इथं मैया किनारी पाणी असलं तर ज्यावेळेस पावसाळ्याच्या टायमाला बंद असते आणि उन्हाळ्याच्या टायमाला ते त्यांची शेती हे करतात. कारण मैया ती मैयाचं पाणी असल्यामुळे शेती काही करून देत नाही मैया. नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी मी आहे ना आत्ता आहे ना जे चाललो आहे ते नर्मदा माई किनारी आहे. नर्मदा मैया किनारी किनारा मार्गे चाललेलो आहे. आता मला इथून जे तिलकवाड्याला जायचं आहे तिलकवाडा लागते नवापूर लागते. ह्या मार्गे मी आता तिलकवाडा नवापूर ही जी शेती आहे हे पहा ह्या शेतीच्या बाजूनी रस्ता बनवलेला आहे. त्या ठिकाणावरून चाललो आहे. हे जे काही शेती करतात इथे आत्ता आणि त्या ठिकाणावरून आम्ही एक 4 ते 5च जण आहे. टोटल 5 जण आहेत आम्ही. मी पकडून 5 जण आहे. बाकी तर मला इथे कोणीच दिसलेलं नाही आहे.
ज्या नर्मदा मैया किनारे मार्गे जे चालले ते रोड मार्गे आहेत. आणि हे पहा आता मी तिलकवाड्याला जाणार. तिलकवाडा मला जे लागेल पहिलं छोटं एक गाव, म्हणजे गाव लागतं नवापूरवरून तिलकवाडा, नंतर गरुडेश्वर. म्हणजे आता मी आहे ना जवळजवळ गुजरात एक मी 4-5 दिवसात गुजरात सोडेन. माझं 4-5 दिवसात मी गुजरात आता सोडणार आहे. नंतर मी महाराष्ट्राचा एक छोटा भाग लागतो तो नंदुरबार लागतो, छोटाच भाग लागतो. नंतर मला परत शुलपाणी जंगल आहे, शुलपाणी जंगलातून मला अमरकंटक आहे. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्या मी उत्तर तटावरून चाललो आहे ना, हा जो तटमार्ग आहे ना, हा मला परत दक्षिण तटावरती होतो ना, त्याच मार्गे फक्त जे मी पलीकडून होतो, म्हणजे पलीकडच्या मार्गे होतो, तर ज्या पलीकडच्या मार्गे होतो ना, तर मी ह्या मार्गे आता सध्या ह्या मार्गे जो आपल्याला जो नर्मदा मैया किनारा पलीकडचा दिसतो ना, त्या मार्गे मी होतो. आणि आता ह्या मार्गे चाललो आहे. हा मार्ग तटामार्गे चाललो आहे. आणि एक ज्या तटामार्गे जी जमीन आहे त्या जमिनीतून रोड आहे. त्या रोड असल्यामुळं तो एक बाजूनीच आहे, परिक्रमावासी काय हे नाही करते. त्याच्यामध्ये भरपूर काही म्हणजे ह्या लोकांनी जे शेती करतात ते हरभरा वगैरे हे ते पेरतात आणि शेती करतात. त्यांच्या शेतीला पाणीसुद्धा भरायला काहीच हे केलेलं नाही. जी मैया किनारी येते ते ॲक्च्युली सर्व थंडीवरतीच आहे. बाय चान्स एखादं पाणी भरत असेल, पण शक्यतो नाहीच. ही फक्त ह्याच टायमाला शेती करतात, बाकी विथ पावसाळा शेती नाही आहे यांच्याकडे. पावसाळ्यामध्ये शेती ही करत नाही आहे. ही फक्त आपल्या जे उन्हाळा येईल, जो चातुर्मास येईल त्यावेळेसच शेती करतात. आणि आपला उदरनिर्वाहाचं एक साधन आहे ते. आणि ते त्यांच्याकडे त्यांना जे जनावरं ढोर बोलतात, त्यांच्या ढोरांसाठी हे करतात. हे बघा. आणि जरा कास्त आहे, बापरे. हे बघा, हे इथून आता जे नवापूर येईल पुढे, हे पहा, हे बघा. तर सध्या मी चाललो आहे ते शेतीच्या कडाकडाने आनंद वाटतो. एक माझी परिक्रमा बघा कशी आहे. परिक्रमाचा मला खरोखर आनंद वाटतो. माझं नशीब आहे, मी परिक्रमा एक माझ्या ह्याच्यात करतो आहे. माझ्या जीवनामध्ये माझी परिक्रमा करतो आहे मी माझ्या जीवनात. आत्तापर्यंत तरी मला काही झालेलं नाही आहे, पायाला वगैरे दुखापत, कारण मी चाल माझी कमी आहे, जास्त नाही. अजूनसुद्धा मी रनिंग वाढवलेलं नाही. आता मी बायचान्स पुढे रनिंग वाढू शकतो, कारण जे जंगल येणार त्या जंगलामध्ये, कारण लांब आश्रम भेटणार, त्याच्यामुळं मला रनिंग वाढवावं लागणार. नर्मदे हे देखिए, या ठिकाणी आपने को है ना जो खेती है ना, ये खेती के है ना जो मालिक है, ये लोग ये खेती करते हैं. ये नाम क्या है आपका जी? अरखाम आपको ना? ओ कालो. हो, जो है ये खेती करते हैं परिक्रमावासी के लिए. खेती के अंदर से रोड है इनका. ये जो खेती करते हैं खाली अपना बारिश में नहीं करते, खाली चातुर्मास से चालू हो गए ना, धूप के टाइम आप खेती करते हैं. जो परिक्रमावासी जा रहे हैं कोई दिक्कत नहीं आपको? नहीं कुछ नहीं, कुछ नहीं है तो चला जाने का, कुछ दिक्कत नहीं. कोई ये परिक्रमावासी के लिए बहुत सेवा कर रहे, खेती के अंदर से जाने दे रहे, वही बहुत अच्छी सेवा है. नहीं जाने का, कोई को ना नहीं कहने का. हाँ वो किनारा नर्मदा मैया है, हाँ जाने का जाने का, किनारे जाने का कोई जाति भांगर नहीं, कोई बोलेगा भी नहीं. नर्मदे यार जी, नर्मदे यार. चलो, तर हे पहा, आम्ही आता एक शेतीच्या मधून, म्हणजे त्यांनी जे हे केलं आहे ना, याच्यामधून सुद्धा जाऊ शकतो. काही कोणच बोलणार नाही त्यांना, म्हणजे जे चाललेत ना नर्मदा परिक्रमावासी, यांना कोणच बोलणार नाही, काही नाही, असं त्यांचं एक मत आहे. इथल्या जे गाववाले ते त्यांचं
आता जे वाल आहेत, हे जे वाल पेरले त्यांनी, ते बोलले वाल आहे म्हणजे त्यांच्या एक खाण्यासाठी वाल पेरलेत. आणि इथे पावसाळ्यामध्ये ना काहीच नसतं, नाही मला नाही म्हणलं का, पूर्ण पाणी असतं मैयाचं. ही वाळू आहे, आता आपण चाललो हे वाळू आहे, हे शेती त्याच्यामध्ये वाळूमध्येच त्यांचे वाल वगैरे पेरले. चाललो आहे आपली वाळू आहे. ते नर्मदा मैयाचं पाणीच एवढं असतं तर ते तरी काय करणार, पूर्ण भरलेलं असतं, त्याच्यामध्ये काहीच येऊ शकत नाही. त्यांची जमीन सर्व नर्मदा मैयाच्या अंडरमध्ये. आणि मैया त्यांना ज्या एवढं पीक देते ना, भरपूर पीक देते, तर त्यांना काय अडचण. नर्मदे हरे पा, नर्मदे नर्मदे.